सतेज दुसरा रणी हरि समान जाचे बल वशिष्ठ सम सर्वदा दधीह्य चित्त ते निर्मल असे असुनिया खरे भरी भरी पिसा भासतो तया गुरु गजानन प्रति सदा गणू वंदितो। महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. याच महाराष्ट्रातल्या अमरावती भूमीची शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर अशी देखील एक वेगळी ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अंबामातेचं शहर म्हणून अमरावतीचा नावलौकिक आहे. शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराज यांचा भरपूर भक्तगण अमरावती शहरामध्ये आहे. महाराजांवर त्यांची अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे. प्रत्येक भक्ताला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात महाराजांच्या असीम कृपेचा अनुभव घेता आलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी महाराजांची सेवा करण्याचा संकल्प केला. यातूनच आकाराला आला श्री गजानन विजयग्रंथ महापारायण सोहळा. आयोजनाच्या दृष्टीनं त्यांनी राज्यभरातल्या अनेक गजानन महाराजांच्या मंदिरांना भेटी देत जागतिक महापारायणाचा प्रचार सुरू केला. दरम्यान त्यांचा अमरावती शहरातल्या त्यांच्यासारख्याच काही निस्सीम भक्तांशी संपर्क आला आणि जागतिक महापारायण सोहळ्याच्या दिशेनं दमदार पावलं पडायला लागली. 21,000 भक्तांचा सामूहिक महापारायण सोहळा व्हावा हे एकमेव उद्दिष्ट मनाशी पक्क करून सारी भक्त मंडळी प्रयत्नांना लागली. पण एवढ्या मोठ्या भव्य सोहळ्याला लागणारा खर्च तसंच जागा ही सर्वात मोठी समस्या भक्तांसमोर होतीच. परंतु म्हणतात ना, गजाननाला काहीही अशक्य असं नाही. तो आपलं कार्य कोणाच्या तरी हस्ते पूर्णत्वाला नेतोच. अशाच एका सभेला श्री गजानन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे संचालक श्री सुधीर भाऊ वाकुडे हे उपस्थित होते. त्यांनी आयोजकांची तळमळ लक्षात घेऊन महापारायणाच्या आयोजनासाठी स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली. शिवाय पारायणाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी देखील घेतली. ते स्वतः व्यक्तिगतरित्या सोहळ्याच्या प्रत्येक कामात लक्ष देऊ लागले. महाराजाला एक प्रार्थना केली होती की महाराजा, माझी अशी इच्छा आहे किंवा तुझा हा सोहळा माझ्या भूमीत व्हावा आणि तू माझ्याकडून करून घ्यावा. मग तो योगायोग म्हणा किंवा महाराजानं माझा वदलं. माझी त्यावेळेस तेवढी परिस्थिती नव्हती की मी हा सोहळा करू शकेल, कारण की मी तेव्हाच नवीनच लँड घेतली होती, त्याची डेव्हलपमेंट होती. मी इथं काहीतरी करणार होतो आणि त्यावेळेस मला रात्रीला काय बोध झाला हे फक्त मला आणि महाराजालाच माहीत आहे. मी दुसऱ्या दिवशी गेलो. मी त्यांना म्हटलं की माझी जागा आहेच आणि ते तिथलं पाहून मग त्यांनी सांगितलं की बा आपल्याला वर्गणी करावं लागते, पण वर्गणीत तर काही शक्य नाही आहे. मी त्यांना म्हटलं फक्त तुम्ही जागा पाहून घ्या आणि मग ते जागा पाहायचं ठरलं. जागा शहराच्या दूर होती, पूर्ण जंगल होतं, बाबोड्या, काटे, सोयाबीन हे ते म्हणजे. आणि मी इथं आल्यानंतर समोर पूर्ण बाबोळीचं त्या प्लॉटमध्ये जंगलच जंगल. मग ते आले आणि मी महाराजांना आले तेव्हा इच्छा केली की महाराजांना मी जर काहीतरी पुण्य केलं असेल आणि तू माझ्यापर्यंत इले पाठवलेलं आहे, माझी इच्छा नाही आहे आणि माझी तेवढी लायकी नाही आहे की तू माझ्याकडून हा सोहळा करून घ्यायचं. तुझी जर इच्छा असेल तर त्यांना हे जागा पसंत येऊ दे, असं मी महाराजाला हात जोडले. मग ते आले, जागा त्यांनी हो ठीक आहे म्हणे, बा आपण इथं एवढं मोठं आहे. म्हटलं ते सर्व करून घेऊ. मग तिथंच जागा ठरली. पण मी म्हटलं आता ठीक आहे हे तर आपण म्हटलं, पण एवढा मोठा सोहळा आणि मी मग त्यांना म्हटलं ते खर्चाच्यामुळं सर्व विषय हे झाला होता. आणि वर्गणीही म्हटलं की कोणी भक्त जुळत नाही, फक्त हो म्हणाला आणि कराला किंवा करून घ्यायला खूप लागते. मग काही लोक जे होते मेन आमच्यासोबत म्हणजे 15-20 लोक, त्यांनी स्वतः बिचाऱ्यांनी प्रचार कार्य हे ते सगळं सांभाळलं. त्याच्याहीसाठी भरपूर काही खर्च आला असं. आणि मी त्यांना हे म्हटलं की इथलं सर्व तुम्ही सोडून द्या, इथलं सर्व मी पाहतो. म्हणतात ना, जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी भाव. आणि खरोखरच सर्व भक्तांना स्वामी भाव पावला आणि सोहळ्याच्या तयारीला खऱ्या अर्थानं वेग आला. याच प्रकारे भक्ताला भक्त जोडला गेला. त्या अनुषंगानं समितीचं गठन करण्यात आलं. या समितीचं नाव होतं
श्री गजानन महाराज भक्त परिवार महापारायण समिती 20 जानेवारी 2018 या दिवशी पालखी सोहळा, तर 21 जानेवारी 2018 या दिवशी श्री गुरु गजानन धाम रेवसा इथं महापारायण सोहळा होईल अशी रूपरेषा समितीमार्फत ठरवण्यात आली. हे कार्य अधिक सुलभ व्हावं म्हणून आणि प्रत्यक्ष कष्ट करणारं मनुष्यबळ हाताशी असावं म्हणून आणखी काही समित्यांचं जाळं विणलं गेलं. महापारायणाचं कार्य प्रगतीपथावर जात असताना भक्तांमध्ये उत्साहही दुणावत होता. प्रत्येक सेवेकरी आपली जबाबदारी आपुलकीनं पार पाडत होता. भक्तांना या सोहळ्याची सांगोपांग माहिती मिळावी या हेतूनं महापारायण सोहळ्याचं संपर्क कार्यालय थाटण्यात आलं. शहरात आणि गावोगावी श्री गजानन महाराजांच्या मंदिरात महापारायण सोहळ्याचे फलक झळकू लागले. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत या कार्याची माहिती आणि महती पोहोचावी म्हणून हस्तपत्रिकांचं वाटप करण्यात आलं. पारायण समिती गावागावात जाऊन सोहळ्याची माहिती देऊ लागली. प्रसारमाध्यमांनीही या कार्यात अतिशय मोलाची साथ दिली. प्रत्येकाचा उद्देश एकच होता, हे कार्य निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पडावं. अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. पारायणासाठी नियोजित असलेल्या एकूण 25 एकर जागेची साफसफाई सुरू झाली. पारायण सोहळ्याची तारीख जवळ येत होती तसतसं पारायण स्थळी उत्साहाचं वातावरण तयार होऊ लागलं. 21,000 पारायणार्थ्यांची बैठक व्यवस्था होऊ शकेल इतका भव्य मंडप उभारण्याचं काम सुरू झालं. मंडपाचं एकूण क्षेत्रफळ 1,00,000 वर्गफूट इतकं होतं. 2 भव्य प्रवेशद्वार आणि दर्शनी भागात 21 संतांच्या नावाचं प्रवेशद्वार उभारण्यात आलं. आणि बघता बघता तो दिवस उगवला ज्याची सारे भक्तगण आतुरतेनं वाट बघत होते. 20 जानेवारी 2018 श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिवस. विवेकानंद कॉलनी इथल्या श्री संत गजानन महाराज मंदिरातून सकाळी 7 वाजता पालखीला प्रारंभ झाला. भक्तांचा उत्साह गगनात मावणार नाही इतका अद्भुत होता. म्हणतात ना, अगांसह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या बिनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची तू माऊली. रात्रंदिनी घेतला पावला निवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा.
माऊली तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली श्री गजानन साधू थोर वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. आणि मग जागतिक महापारायण सोहळ्याचा तो दिवस उगवला. 21 जानेवारी 2018 पहाटे 4 वाजतापासून पारायण मंडपात पारायणार्थ्यांची रीघ लागली. सेवेकरी त्यांना बसण्याची सोय करून देत होते. नोंदणीच्या आकड्यानुसार 25,000 भक्त पारायणाला बसणं अपेक्षित होतं. मात्र वेळेपर्यंत सकाळी 7 वाजता 40,000 पारायणार्थी मंडपात पारायणाला स्थानापन्न झाले. मुखोद्गत पारायण वाचक सौभाग्यवती विद्याताई पडवळ यांनी सकाळी 7:15 वाजता पारायणाला प्रारंभ केला. प्रचंड भक्त समुदाय बघून पारायण समितीचे सर्व सेवेकरी अगदी भारावून गेले होते. मंडपाच्या बाहेरही तब्बल 15,000 ते 20,000 पारायणार्थी बसले होते. कोणतीही अपेक्षा नसलेले हे भाविक जागा मिळेल तिथे पारायणाकरता बसले. कुठलीही कुरबूर नाही की गैरसोयीची तक्रार नाही. कारण एकच, संत गजानन महाराजांप्रती असलेली नितांत श्रद्धा. तूच माऊली तूच माय, तूच सखा तूच गजानन. ओतप्रोत भक्तिभावानं सर्व भक्तगण पारायणात लीन होते. पारायणाचा संपूर्ण परिसर संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनीत झाला होता. या नेत्रदीपक सोहळ्याचा एकूण एक साक्षीदार नखशिखांत श्री गजाननमय झाला होता. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. एकीकडे पारायण प्रसन्नतेनं पार पडत असताना दुसरीकडे सेवेकरी भाविकांना कुठलीही कमतरता भासू देत नव्हते. पादत्राणे समितीचे सदस्य पारायणार्थींच्या चपला जोड्यांची आस्थेनं देखरेख करीत होते. पारायणार्थी महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह आणि जागोजागी मुबलक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती. यासाठी 4 पाण्याचे टँकर उभे करून पाईपच्या साहाय्यानं 120 नळ उभारण्यात आले होते. पारायणाच्या परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत होती. कचरा टाकण्यासाठी 6 ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात आल्या होत्या. पारायणस्थळी उद्घोषण कक्षातून भक्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नियंत्रण कक्षही तत्पर होता. महापारायणाच्या व्यवस्थेत कुठलीही कसूर राहणार नाही यासाठी हजारो सेवेकरी अविश्रांत झटत होते. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी अग्निशमन यंत्रणाही सज्ज होती. पारायणस्थळी वैद्यकीय सोयीसुविधा,
ही आयोजनाची आणखी एक जमेची बाजू होती. अमरावती शहरातली नामवंत डॉक्टर मंडळी श्रींच्या चरणी आपली सेवा देत होती. भव्य दिव्य अशा महापारायण सोहळ्याला लागणाऱ्या महाप्रसादासाठी, सर्व किराणा आणि इतर आवश्यक सामुग्रीसाठी पारायणस्थळी भांडारगृह उभारण्यात आलं होतं. हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करणं हे एक मोठं आव्हानच होतं. पण श्री भक्तांनी सढळ हस्ते केलेल्या मदतीमुळे हे कार्य सोपं झालं. समितीच्या अपेक्षेपेक्षा जास्त सामुग्री एकत्रित झाली. प्रत्येक वस्तूची योग्य काळजी आणि काटेकोर वापर यामुळे समितीच्या कष्टांचं चीज झालं. या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं स्वयंपाकगृह. मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ बनवण्याची ही प्रक्रिया खरं तर कुतूहलाचाच विषय होती. प्रमुख आचारी आणि त्यांचे सर्व सहकारी आधीच्या काही दिवसांपासून अहोरात्र पाकगृहात राबत होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेकडो सेवेकरी देखील सेवा देत होते. मी विष्णू गणपत मोरे, राहणार लोहारा. आमच्याकडे सुधीर भाऊ आले होते. शिवशंकर दादांनी सांगितलं की लोहाराचे काम करू शकतात म्हणून. तर मग मी त्याला सांगितलं की माझ्याकडे 100 मजूर देजा तुम्ही. त्याच्यानं आम्ही 18 लोक आलो इथं. तर हे लोक आम्हाला फारच म्हणजे काळजीपूर्वक आम्हाला काही बी सांगितलं तरी आणून देतात. म्हणजे 9 किलोची तर बुंदीच केली आम्ही बेसनाची. त्याच्यानंतर इथं 50 म्हणजे क्विंटल वांगे बोलावले. म्हणजे 90 ते 1 लाख लोक जेवणार त्या उद्देशानं. आणि पोळ्या करणारे कमीत कमी म्हणजे 100 तर बायाच आहात आणि जवळजवळ 30-35 माणसं होते पोळ्या करायला. आणि आम्ही जे काम करणार इकडे बुंदी भाजी करणाऱ्या हे 18 जण. पण गजानन महाराज इतकी ताकद दिली ते 18 जणांचं आणि हे 100 लोक आहेत हे पार पडून राहिलं. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून, फार काय तुला वंदन, दावण्या मी योग्य नसे. मान्य श्री सुधीरभाऊ वाकोळे यांनी जेव्हा संकल्पना मांडली महापारायण सोहळ्याची, तेव्हा आम्हाला विचारलं की तुम्ही सेवा द्याल काय. मी आणि माझी टीम, माझे सहकारी यांनी मिळून आम्ही इथं 12 तारखेपासून ते आज 21 तारखेपर्यंत आमची सेवा अविरत देत आहे. आणि जे काही काम करत आहे आम्ही, सकाळी 500 लोकांचं जेवण, सायंकाळचं 300 लोकांचं जेवण, चहा नाश्ता. आणि वेळेवर जर काही गडबड झाली किंवा लोकांची संख्या वाढली तर आम्ही आमच्यानुसार आमचे जे टीम राहते त्यांचे वर्क वाढून ते पूर्ण काम आम्ही इथं करत आहे. बघता बघता आता पारायण अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलं होतं. पारायणासाठी तब्बल 7 तासांचा अवधी लागला. शेवटचा अध्याय झाल्यावर समितीचे अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ पोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. पारायणाचा समारोप झाला तो संत गजानन महाराजांच्या आरतीनं. पारायणानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. समितीच्या अंदाजानुसार प्रसाद घेणाऱ्यांची संख्या 1 लाख इतकी गृहीत धरण्यात आली होती. भाविकांना जेवण आणि पाणी कमी पडू नये म्हणून समितीनं 20,000 अधिक लोकांची व्यवस्था देखील केली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं महापारायण सोहळा पार पडला. त्याला कारणीभूत ठरले ते हजारो हात, ज्यांची नावंही कुणाला ठाऊक नाहीत. संत गजानन महाराजांचा महापारायणाचा हा रथ त्या हजारो हातांनी ओढला, केवळ श्रद्धेच्या बळावर. आम्ही भक्त शेगाव निवासी यांचे दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुनी, पुण्य लाभो 7 जन्मीचे गजानन चरण स्पर्शुनी. माझं नाव सौ माधवी मधुसूदन नाईक, राहणार चिमूर, जिल्हा चंद्रपूर. आम्ही या जागतिक पारायणासाठी
35 जण जवळपास आलेलो आहोत आणि आलो आणि इथे आल्यावर तर अगदी छानच व्यवस्था केलेली आहे त्यांनी, राहण्याची खाण्याची सगळं व्यवस्थित, अगदी उत्तम व्यवस्था त्यांची आहे आणि त्यांची श्रद्धा असल्यामुळे हे सगळं होऊ शकतं आपलं. अगणित पारायणार्थ्यांनी अशा प्रकारच्या भावना मांडून आपलं मन मोकळं केलं. अद्भुत, अविस्मरणीय असा हा जागतिक महापारायण सोहळा संत श्री गजानन महाराजांच्या कृपेनं पार पाडणाऱ्या सर्व अमरावतीकर आयोजन समितीचे आम्ही ऋणी आहोत. सरते शेवटी बळीराजास्तव संत गजानन महाराजांच्या चरणी ही प्रार्थना. तुझ चरणी हे गुरु गजानन.